3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झालाय। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रात्री अंबाबाई देवीची मंदिरं रंगीबिरंगी LED लाईट्सनं उजळून निघाली। अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक नवरात्रोत्सव काळात येत असतात। त्यातच गरुड मंडपाचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू असल्यानं त्या ठिकाणी मंडप घालून फुलांच्या अक्षरात श्री अंबाबाई प्रसन्न असंही लिहिण्यात आलंय। विविध LED लाईटनं मंदिराची शिखर हे उजळून निघालंय। त्यामुळे आता नवरात्रोत्सवाचा उत्साह हा सध्या कोल्हापुरात देखील पाहायला मिळतोय। कोल्हापूरची आद्य देवता श्री अंबाबाई हिच्या मंदिरात देखील आता भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। कोल्हापूरमध्ये देखील आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। अंबाबाई मंदिराला फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। तर मंदिराच्या गेटवरती मंदिराच्या सुरुवातीला फुलांनी श्री अंबाबाई प्रसन्न अशी सजावट करण्यात आली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असं मानलं जाणारं करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं मंदिर आणि या ठिकाणी आता नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय। तर याच मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। राज्यभर आज शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात देखील आपल्याला भाविकांची प्रचंड अशी गर्दी पहाटेपासून पाहायला मिळते। आपण सध्या आहोत करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आणि या ठिकाणची दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। लोकशाहीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हा सगळा जो मंदिर परिसर आहे तो भाविकांनी अगदी फुलून गेलेला आहे। शिखरं देखील रंगीबेरंगी लाईट्सनं उजळलेली आहेत। पहाटेपासून अनेक धार्मिक विधींना या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि या ठिकाणी आपण दृश्यातून पाहतोय पहाटेपासून जे भाविक आलेले आहेत ते रांगा लावून या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला दिसून येत आहेत। संपूर्ण परिसरामध्ये अगदी कडेकोट बंदोबस्त असल्याचं आपल्याला दिसून येते, कारण नवरात्र सुरुवात झालेली आहे। साधारणतः 8:30 वाजता घटस्थापना होते आणि तोफेच्या सलामीनं घटस्थापना खरं तर या ठिकाणी देण्याची परंपरा आहे ती वर्षानुवर्षे या ठिकाणी करण्यात येते। अनेक महिला आहेत त्या पहाटेपासून या ठिकाणी रांगा लावून दर्शन घेताना आपल्याला दिसून येत आहेत। पहिलाच दिवस असताना भाविकांनी मोठ्या संख्येनं आहे ती गर्दी केलेली आहे। विशेषतः पहाटेपासून हे सगळे भाविक आहेत ते या ठिकाणी दर्शन घेताना दिसून येत आहेत। 8:30च्या सुमारास तोफेच्या सलामीनं अंबाबाई देवीचं जी घटस्थापना होते आणि त्यानंतरच शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होतं असं सांगण्यात येतं। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।